नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले सर्वांचे स्वागत. आपण राज्यसेवा PSI/STISO आणि ग्रुप सी कंबाईन ग्रुप सी या तिघांचा एकत्रित अभ्यास या ठिकाणी करतोय बी पब्लिकेशनच्या ठोकळ्यामधून. एक चांगलं पुस्तक अजित कुमार यांनी संपादित केलेलं. यामध्ये NCERT शालेय अभ्यासक्रम आणि याआधी आलेले प्रश्न या सर्वांचा समावेश आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लेखकांचा संपर्क नंबर आहे, त्यावर तुम्ही संपर्क करू शकतात आणि अधिक माहिती घेऊ शकतात. आजचा आपला टॉपिक फार महत्त्वाचा आहे, राजकोषीय धोरण. बऱ्याच जणांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही की नेमकं राजकोषीय धोरणामध्ये आम्ही काय वाचायचं किंवा कोणते मुद्दे त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा ग्रुप BC या दोनही परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असा हा टॉपिक आहे आणि आज आपल्याला ते बघायचं आहे. राजकोषीय धोरण, प्रत्येक सरकार स्वतःचं एक वेगळं धोरण असतं, पैशासंदर्भातलं धोरण असतं आणि दुसरं राजकीय धोरण असतं. दोन धोरण असतं. मग राजकोषीय धोरण कशाला म्हणायचं? बघा, राजकोषीय धोरणाच्या व्याख्येमध्ये सार्वजनिक कर्ज, कर आणि होणारा खर्च याबाबतचं जे सरकारचं धोरण असतं त्याला म्हणायचं. म्हणजे किती पैसे येणार सरकारकडे आणि सरकार किती पैसे खर्च करणार याचा लेखाजोखा, याचा हिशोब म्हणजे राजकोषीय धोरण. याचा हिशोब म्हणजे राजवित्तीय धोरण. मग याच्यातून नेमकं काय टार्गेट काय असतात? रोजगार भेटला पाहिजे, चलनवाढ जी भाववाढ आहे ती रोखली गेली पाहिजे, सार्वजनिक खर्च कमी झाला पाहिजे, सार्वजनिक कर्जाचं व्यवस्थापन झालं पाहिजे, खाजगी बचत वाढली पाहिजे प्रत्येकाची, आर्थिक विकास दर वाढला पाहिजे देशाचा, राष्ट्रीय उत्पन्न संपत्तीचं पुनर्वितरण झालं पाहिजे, म्हणजे आर्थिक विषमता कमी केली पाहिजे, उपभोग, जनतेचं जे काही उपभोग आहे त्याच्यावर नियंत्रण आणणे, रोजगार निर्मितीला चालना, आर्थिक समता तयार करणे, उत्पादक गुंतवणुकीमध्ये वाढ झाली पाहिजे, योग्य ठिकाणी पैसा गुंतवला गेला पाहिजे ज्याच्यातून काहीतरी भांडवल निर्मिती होणार आहे. आणि पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक स्थैर्य आणणं, देशाला आर्थिक स्थैर्य आणणं, प्रत्येक नागरिकाचं आर्थिक स्थैर्य टिकविणे. आता मित्रांनो, जेव्हा राजकोषीय धोरण हा शब्दप्रयोग आपण करतो तो अर्थसंकल्पाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, ज्याला आपण बजेट म्हणतो. अर्थसंकल्प म्हणजे काय? अर्थसंकल्प म्हणजे सरकारचं राजकोषीय धोरण, त्याला दिलेलं प्रॅक्टिकल स्वरूप, व्यावहारिक रूप म्हणजे अर्थसंकल्प. म्हणजे सरकारचं जे राजकोषीय धोरण आहे त्याचा आरसा म्हणजे काय? अर्थसंकल्प. अर्थसंकल्पामध्ये किती खर्च होणार, किती उत्पन्न येणार याचा पूर्ण ताळेबंद, लेखाजोखा मांडलेला असतो, ते म्हणजे सरकारचं राजकोषीय धोरण. मग हा बजेट हा शब्द आला कुठून? फ्रेंच शब्द. आणि अर्थसंकल्प जोपर्यंत संसदेत सादर होत नाही तोपर्यंत तो गुप्त राखला जातो, त्या अधिकाऱ्यांना स्थानबद्ध ठेवलं जातं. याची फार इंटरेस्टिंग प्रोसेस आहे, त्यावर आपण एखाद्या वेळेस बोलूया. आता भारतीय अर्थसंकल्प, त्याच्या संदर्भातलं कलम 112, याला केंद्रीय अर्थसंकल्प म्हणतो आपण. आणि या कलम 112 मध्ये अर्थसंकल्प असा शब्द प्रयोग नाही आहे, त्याला वेगळा शब्द प्रयोग आहे, वार्षिक वित्तीय विवरणपत्र. ओके, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. राज्यासाठी सुद्धा त्या राज्याचा वेगळा अर्थसंकल्प आहे. मग अर्थसंकल्प कोण मांडतात हा एक प्रश्न आहे. भारताचा अर्थसंकल्प सध्या किती तारखेला मांडला जातो तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नक्कीच उत्तर अपेक्षित आहेत तुमच्याकडून मला. जगातला पहिला अर्थसंकल्प कुठे मांडला गेला? फ्रान्समध्ये 1803. पुढे मग इंग्लंडचे तत्कालीन अर्थमंत्री डाल्टन यांना द्यावा लागलेला राजीनामा हा महत्त्वाचा आहे, कारण त्या तरतुदी, ती गुप्तता, त्याचं महत्त्व काय आहे त्या राजीनाम्यावरून आपल्याला कळू शकतं. जर त्या बाबी लीक झाल्या तर अर्थमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो नैतिक दृष्टिकोनातून. आता अर्थसंकल्प कोणकोणत्या प्रकारचे? बघा, समतोल, तुटीचा आणि शिल्कीचा, तीन बाबी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुम्ही 100 रुपये जमा झाले, 100चाच खर्च करतायत, सरळ सोपं सांगतोय एकदम, याला तुम्ही म्हणणार समतोल अर्थसंकल्प. तुमचं म्हणणं नाही, आमच्याकडे 90च रुपये जमा होत आहेत आणि आम्ही खर्च करतो 110 रुपये, 20 रुपये अतिरिक्त खर्च करायचा आहे आम्हाला, तूट आहे, तूट. आणि शिल्कीचा, आमच्याकडे 100 जमा होत आहेत, मात्र खर्च आमचा 90च आहे, 10 रुपये शिल्लक उरणार आमच्याकडे, याला म्हणायचं शिल्कीचा अर्थसंकल्प. समतोल, पुढील वर्षी सरकारकडून केला जाणारा खर्च आणि उत्पन्न दोन्ही समान असेल, समतोल. तुटीच्यामध्ये खर्च उत्पन्नापेक्षा अधिक असेल, तुटीचा. आणि त्याच्यानंतर उत्पन्न जेवढं सरकारकडून आहे, एकूण उत्पन्न, त्याच्यापेक्षा जर खर्च कमी असेल तर शिल्कीचा अर्थसंकल्प. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, समान असेल समतोल, खर्च जास्त आहे, तूट तयार होईल, खर्च कमी झाला
शिल्लक राहील. सोपे शब्द आहेत, इथे जास्त डोक्याला ताण घ्यायचा नाही आणि या कन्सेप्ट पुढे पुढे जायचं. पुढे बघा, याच्यामध्ये रूपं कोणती आहेत, कोणत्या पद्धतीचे अर्थसंकल्प आहे. एक पारंपरिक आहे, दुसरा निष्पाद आहे. पारंपरिकमध्ये किती, कोणत्या घटकावर किती खर्च होणार, कुठून किती मिळकत येणार, खर्च आणि उत्पन्न, बस. काय साध्य होईल याच्याशी काही घेणदेण नाही, एवढं उत्पन्न एवढं खर्च, बस. याला पारंपरिक. मात्र निष्पादमध्ये काय येतं, उत्पन्न खर्च तर मांडलाच जातोय, पण त्याच्यातून कोणत्या गोष्टी साध्य होतील, कशावर किती खर्च होईल याचं व्यवस्थित लेखाजोखा, ज्याला म्हणतो आपण वित्तीय आणि भौतिक साधने याचा सहसंबंध, तो या अर्थसंकल्पात. आणि त्याच्यानंतरचं हे आउटकम बजेट, फलनिष्पत्ती, हा आता नवीन आलेला प्रकार. याच्यावर प्रश्न विचारला गेला. यामध्ये विकास किती गुणवत्तापूर्ण होणार आहे, वित्तीय साधने कोणती असणार, त्याचे वितरण कसे असणार, त्याच्यातून आम्हाला साध्य काय करायचं आहे, ते साध्य केल्यावर त्याचे परिणाम काय होतील, असा साधकबाधक विचार असलेला, ज्याच्या परिणामांचा विचार केला जातोय, ज्याचे इफेक्ट्स काय होणार त्याचा विचार केला जातोय, त्याला म्हणायचं फलनिष्पत्ती अर्थसंकल्प. आता बघा, याचं एक उदाहरण या ठिकाणी दिलं आहे की पारंपरिक अर्थसंकल्प, शिक्षण क्षेत्रावर किती खर्च करण्यात येईल याचा उल्लेख पारंपरिकमध्ये होता, समजा किती खर्च होईल एवढं. निष्पादन अर्थसंकल्पामध्ये काय, त्याच्यातून किती शाळा बांधल्या जातील याचा उल्लेख. मात्र फलनिष्पत्तीमध्ये काय होतंय, त्याच्यातून किती साक्षरता वाढेल, शिक्षणाचा दर्जा किती, म्हणजे कसं वाढ, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल होत गेले अर्थसंकल्पाच्या रूपामध्ये, ते या ठिकाणी आपलं कळतंय. आणि पुढचं झिरो बजेट, शून्य आधारित अर्थसंकल्प, हा मुद्दा, ही कन्सेप्ट अनेक वेळा MPSCने कंबाईनला, राज्यसेवेला विचारली. एक त्याचे जनक तुम्हाला माहीत असले पाहिजे, पीटर पिहर. आता ही शून्य आधारित अर्थसंकल्प काय आहे, जगात सगळ्यात आधी याचा वापर अमेरिकेतील जॉर्जिया प्रांताच्या अर्थसंकल्पात झाला, जिमी कार्टर यांच्याकडून 1973. पुढे 1979चा अमेरिकेचा अर्थसंकल्प जो होता तो शून्य आधारित होता. मग याच्यात नेमकं काय असतं, याच्यात जुनं जाऊ द्या मरणा लागून, असं म्हणतो आपण, जुनं सगळं कट करून टाकायचं, पुरं डिलीट. प्रत्येक खात्याच्या जुन्या खर्चावर आधारित नव्या खर्चाची तरतूद करायचीच नाही. बाबा गेल्या वर्षी ती 10 रुपये खर्च आला होता, आता यावर्षी 11 रुपये येईल, अजिबात नाही. या वर्षी नवीन सगळं त्या ठिकाणी प्लॅन करायचा की आता सध्याची किमती काय आहे, सध्या त्याची गरज आहे का तिथे तेवढा खर्च करण्याची, हे सगळं नव्याने. झिरोपासून मूल्यांकन, प्रत्येक खात्याचं नव्याने मूल्यांकन. थोडक्यात काय, खर्चावर नियंत्रण ठेवणारी एक तार्किक प्रणाली आहे. खरंच कोणत्या बाबीवर किती खर्च होणार याचं काटेकोर मूल्यमापन करण्याचं काम शून्य आधारित अर्थसंकल्पात होतं. एवढं जरी तुम्हाला लक्षात राहिलं तरी मला वाटतं काम संपलं. याच्यात एकतर उद्देश ठळक असतात, कोणती उद्दिष्टे सर्वात महत्त्वाची आहे ते याच्यामध्ये क्लिअर असतं, त्याचे पर्याय असतात, सर्वात चांगला पर्याय निवडावा लागतो, आणि जे कार्यक्रम पूर्ण करायचे मात्र झाले नव्हते त्याला प्राधान्यक्रम देऊन पूर्ण करून घेतले जातात. मग भारतामध्ये अर्थसंकल्प जो आहे, ज्याला आपण शून्य आधारित म्हणतो, हा कधी 1987-88 एक प्राथमिक स्वरूपात. यामध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. सुरुवातच इथून होते, म्हणजे पहिलं राज्य महाराष्ट्र, हा प्रश्न विचारला गेला आहे. पुढे मग मध्य प्रदेश, राजस्थान या ठिकाणी हे आलं. त्यानंतर जेंडर बजेट, एक नवीन कन्सेप्ट आपण बघतो, महिला सबलीकरणाचा नारा आपण देतोय, त्याबद्दल बरीचशी चर्चा, बरेच आउटपुट आपल्याला दिसत आहेत. आणि मग विविध योजनांच्या माध्यमातून महिलांसाठी जेव्हा विशेष भर देणारे कार्यक्रम राबवले जातात, योजना त्या ठिकाणी शासनाकडून घोषित होतात, महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी, महिला सक्षमीकरणासाठी, या योजना यांचा समावेश या बजेटमध्ये होतो. एक वेगळा नसतो हा, आपलं रेग्युलर बजेटमध्येच, मात्र महिलांसाठीच्या तरतुदी, त्यांचं एक एकत्रीकरण म्हणून जेंडर बजेट बघितले जातं. पुढे आउटकम बजेट. बघा, आउटकम बजेटमध्ये फार महत्त्वाचा मुद्दा आहे की एक आर्थिक वर्ष, कोणतं एखादं मंत्रालय घ्या, एखादा विभाग घ्या, त्याच्या संदर्भातली भौतिक उद्दिष्ट निश्चित करा आणि त्याच्यावरून अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीचे योग्य मूल्यमापन. म्हणजे बघा, तुम्ही म्हणताय चला इथे कृषी क्षेत्राला एवढा पैसा आम्हाला खर्च करायचा आहे, त्याच्यानंतर आम्हाला संरक्षण क्षेत्रावर एवढा खर्च करायचा आहे, शिक्षणावर एवढा खर्च करायचा आहे. मग चला एक निवडून घ्या, शिक्षणामध्ये मग होतोय का तेवढा खर्च, एकच. त्याला आपण म्हणतो ना ते रँडम पद्धतीने, ते शेतावरून भाताची परीक्षा, तसं एका विभागामध्ये सगळं प्रॉपर होतं आहे का. जर होत असेल तर समजायचं बाबा सगळीकडे योग्य चाललं आहे, मात्र तिथे होत नसेल तर मग हे सगळंच बिघडलं आहे. याला म्हणायचं आउटकम बजेट. ओके. आणि मग ही पद्धत 2005-06 पासून आपण बघतोय. 2005 रोजी आउटकम बजेट संसदेत सादर करण्यात आले. विभागवार तरतुदी आहे,
आणि त्याच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं की कोणत्या विभागामध्ये कशा पद्धतीचं काम होतं आहे. आता अर्थसंकल्पाबाबत काही महत्त्वाचे बदल झाले 17-18 पासून. त्यातला पहिला बदल फार महत्त्वाचा आहे. आर्थिक पाहणी जी मांडली जाते 31 जानेवारी, 1 एप्रिल ते 31 मार्च असा कालावधी असतो. अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी. लेखानुदान मांडणे मात्र या ठिकाणी बंद केले. रेल्वे अर्थसंकल्प जो वेगळा मांडला जायचा तो आता मुख्य अर्थसंकल्पात मांडला जाईल. आणि पुढे सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा, याच्यावर प्रश्नही आला आहे, 17-18 पासून खर्चाचे वर्गीकरण महसुली आणि भांडवली हे तर आहेत, मात्र त्याच्यामध्ये योजना खर्च, स्कीम एक्सपेंडिचर आणि योजनेतर खर्च, ज्याला आपण एक्सपेंडिचर अदर दॅन स्कीम असं म्हणतोय, ते या ठिकाणी याच्यामध्ये ॲड झालं आहे. योजना खर्च आणि योजनेतर खर्च म्हणजे नियोजित आणि बिगर नियोजित हे आता बाद केलं आहे. महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाचे बदल आहे, मला वाटतं माहीत असले पाहिजे, लक्षात असले. आता कशा स्वरूपाचे प्रश्न नेमके विचारले गेलेले आहेत राजकोषीय धोरणावरती लक्षात घ्या. बघा, देशाच्या आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या कोणत्या समितीला करावे लागते असा प्रश्न होता. आपण स्वतंत्र सिरीज घेतलेली आहे, मला इथे फक्त उत्तर पाहिजे तुमच्याकडून. ऑप्शन होते लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक वित्त, वरील सर्व. ASOला आलेला प्रश्न आहे. देशाच्या आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवणाऱ्या कोणकोणत्या समित्या आहेत? उत्तर काय येते तुमचं? कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाहिजे मला. पुढे, सुकमाय चक्रवर्ती समितीच्या शिफारशीनुसार वास्तव तुटीच्या संकल्पनेचे योग्य अर्थबोधन करण्यासाठी कोणती संकल्पना योग्य आहे? वास्तव तूट कशातून कळणार तुम्हाला? महसुली तूट, राजकोषी तूट, प्राथमिक तूट, ती कोणती नाही? उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. पुढे, 13-14च्या भारताच्या अर्थसंकल्पीय अंदाजाप्रमाणे एकूण राजकोषीय तूट स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 4.8% योजनापूर्वक त्या ठिकाणी कमी करण्याचे प्रयत्न केले गेले. मग त्यासाठी कोणती आपण साधनं वापरली किंवा कोणते टार्गेट्स त्या ठिकाणी आपण हे केले, फिट केले आणि त्या पद्धतीने आपण पुढे गेलो. तर निर्गुंतवणुकीची प्राप्ती, त्याला आपण चालना दिली. कर महसूल आणि दूरसंचार क्षेत्रातील प्राप्ती जी आहे त्याला आपण चालना दिली आणि अर्थसहाय्यावरील खर्चामध्ये आपण कपात केली. काय योग्य वाटते तुम्हाला? इथे जर तुम्ही बघितलं, प्रश्न नीट जर बघितला, राजकोषीय तूट ही कमी करायची आपल्याला. ओके, इंटरेस्टिंग मुद्दा आहे. तुटीच्या कन्सेप्ट आपण पाहिलेल्या आहेत. आता कोणत्या तुटीला काय म्हणायचं त्यावर बघा किती पद्धतीचे प्रश्न रिपीट होत आहेत. राजकोषीय तूट, अर्थसंकल्पीय तूट, महसुली तूट, प्राथमिक तूट. ओके, 4 तूट आहेत आणि यांच्या जोड्या लावायचे. बघा, एकूण प्राप्तीपेक्षा खर्च अधिक असेल, कोणती तूट होणार? महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च अधिक असेल. बरेच कन्सेप्ट तुम्हाला ती शब्द व्यवस्थित जर वाचले, लक्ष दिलं तर लक्षात येऊन जाईल. एकूण खर्चाचा प्राप्तीवरील अधिकांश वजा करणे आणि पुढे एकूण खर्चाचा प्राप्तीवरील अधिकांश वजा करणे व व्याज देयता. व्याज देयता हा शब्दप्रयोगसुद्धा फार महत्त्वाचा आहे. कशाची जोडी कशाशी लागेल हे तुम्हाला बघायचं आहे. पुढे, सुधारित लेखापरीक्षण प्रमाणक SE 530 कशाशी संबंधित आहे? लेखापरीक्षण नमुना, नियोजन, अहवाल की नाही? वरीलपैकी नाही. बघूया किती उत्तर तुम्हाला जमतायत. टिंबटिंब या काळामध्ये भारत सरकार प्राथमिक तूट जी आहे ती GDPच्या टक्केवारीच्या दृष्टीने ऋण होती. प्राथमिक तूट असं म्हटलं गेलं. तुमच्या समोर ऑप्शन्स आहेत. प्राथमिक तुटीवरील प्रश्न आहे. तुटी संदर्भातले मुद्दे पुन्हा एकदा रिव्हिजन करा, वाचून घ्या. पुढे, विकसनशील देशात राजकोषीय धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट गुंतवणुकीचा दर वाढविणे, बेरोजगारी आणि अर्धबेरोजगारी कमी करणे, भाववाढीची प्रवृत्ती नियंत्रित करणे हे असतं राजकोषीय धोरणाचे उद्दिष्ट विकसनशील देशामध्ये. बरोबर आहे का? राजकोषीय साधनाच्या शस्त्रागारामधील सक्तीचा उपभोग एक नवीन शस्त्र आहे असं म्हटलं गेलं. कर आकारणी हे राजकोषीय धोरणाचे प्रमुख साधन आहे असं म्हटलं गेलं. आणि मग खाली योग्य विधानं तुम्हाला निवडायची आहेत. पुढे, सरकारचा कायदा व सुव्यवस्था यावरील खर्च हा कसा असतो? उत्पादक, अनुत्पादक, भांडवली की यापैकी नाही? कायदा आणि सुव्यवस्था हे तर तोंडपाठ असावं असं मला अपेक्षित आहे. अभ्यासू मित्रांना नक्कीच हे मुद्दे रिव्हिजनसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत, यात कोणतीही शंका नाही. मात्र ज्यांनी वाचनच केलेलं नाही आहे त्यांचं थोडंसं अवघड होऊ शकतं. तुटीचा अर्थसंकल्प याची आवश्यकता भारतात का निर्माण झाली? पहिला मुद्दा, सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्यात सरकार अपयशी ठरत होतं. आणि दुसरा, विकासबाह्य अनुत्पादक कामांवरचा वेगानं वाढणारा जो खर्च होता तो. कुठलं बरोबर आहे? तुटीचा अर्थसंकल्प का मांडला गेला भारतात? पुढे, वित्तीय वर्ष 2013-14च्या अर्थसंकल्पासंदर्भातला मुद्दा आहे. त्याच्यामध्ये कोणत्या बाबी होत्या?
आता मला असं वाटतं लेटेस्टचा अर्थसंकल्प तुम्ही बघा आणि ते मुद्दे व्यवस्थित करा. तरीसुद्धा प्रश्न बघा किती जुना येऊ शकतो. 13-14चा अंदाजपत्रक प्रश्न 2017मध्ये आलेला आहे. एक सोपा आणि कन्सेप्ट बेज क्वेश्चन या ठिकाणी आहे. जेव्हा एकूण उत्पन्नापेक्षा खर्च वाढतो त्याला काय म्हणणार तुम्ही? आपण बघितलं या लेक्चरमध्ये. अधिक अंदाजपत्रक, तुटीचे की समतोल? खर्च जास्त आहे, उत्पन्न कमी आहे. उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये. बघा आता ज्यांचा अभ्यास आहे कधी म्हणतील अरे किती सोपा प्रश्न आहे, आम्हाला उत्तर देता येतं. मात्र तुमचा अभ्यास नसेल तर त्यावेळेस तुम्हाला तो अवघड वाटतो. परीक्षेमध्ये हेच होतं. ज्यांचा अभ्यास आहे ते म्हणतात अरे पेपर सोपा आहे, ज्यांचा नाही ते म्हणतात अरे हे तर डोक्याच्या बाहेर होतं. भारतामध्ये तुटीच्या भरण्यात कशाचा समावेश होतो? तुटीचं भरणं. RBI कडून कर्ज घेणे, केंद्र सरकार कर्ज घेते. सरकारने बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने त्या ठिकाणी आपली साठवलेली रोखीची रक्कम कमी करणे. त्यानंतर चलन निर्माण करणे. तुटीचा भरणा, त्याची साधनं कोणती आहेत? नक्कीच तुम्हाला उत्तर देता येईल. पुढे जोड्या लावा म्हटलं होतं 2018-19चं राजकोषीय निर्देशक आणि त्याची टक्केवारी. थोडासा प्रश्न लेटेस्ट चालू घडामोडीचा होता तेव्हाचा. त्यानंतर केंद्र शासनाचे अंदाजपत्रक महसुली खाते आणि भांडवली खाते याप्रमाणे 2 भागात विभागले जातात. केंद्र शासनाच्या महसुली प्राप्ती कोणकोणत्या पद्धतीने होतात? महसुली प्राप्ती म्हटल्या महसूल कुठून कुठून भेटतो? बाह्य कर्ज, कर महसूल, अल्पबचती, करेतर महसूल. महसुली प्राप्ती आणि भांडवली प्राप्ती. महसुली आणि भांडवली या 2 शब्दातला अर्थबोध ज्यांना होतोय त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता येईल. पुढे केंद्र सरकारच्या अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा, ज्याला आपण FRL म्हटलंय, तो केला किंवा अंमलात आणला? कोणते राज्य आहेत? खाली ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. निश्चित विचार करा आणि उत्तर द्या. चला या ठिकाणी आपण राजकोषीय धोरण व त्या संदर्भातले प्रश्न यावर चर्चा केली. नक्कीच तुम्हाला ही आवडली असेल चर्चा. लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.